गौरी गणपती विशेष मस्त असं गुळाचं सारण मी इथे बनवून दाखवणार आहे तुम्हाला. तर इथे खोबरखीस जो आहे तर तो रेडीमेड घेतला तरी चालेल. इथे मेजरमेंटसाठी काय करायचे, कुठलंही भांडं घ्यायचे, 2 कप इथे खोबरखीस घेतला आहे, त्याला चांगलं असं भाजून घ्यायचे. भाजणं खूप गरजेचं आहे. करंजी जी आहे तर ती खूप दिवस टिकते. अर्धा कप इथे तीळ घेतलेले, तिळाला पण चांगलं खरपूस भाजून घ्यायचे आणि खोबरखीसमध्ये मिक्स करायचे. 1 कप इथे मी खवा घेतलेला आहे. हा मार्केटवाला खवा आहे, तर याला गरम करणं खूप गरजेचं आहे. नाहीतर काय होणार, तसंच मिक्स केल्यावर करंजी जी आहे तर ती लवकर खराब होऊ शकते. तर खोबरखीसमध्ये आणि तिळामध्ये मिक्स करायचे त्याला. इथे अर्धा कप गूळ घेतलेला आहे. गुळाला पण चांगलं गरम करून घेतलं आहे आणि त्या मिश्रणामध्ये मिक्स केलं आहे. तर इथे काय छोटीशी मस्त अशी मुरुडवाली मी इथे करंजी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर चांगलं पाणी लावून घ्यायचं साईडनी आणि मस्त अशी करंजीची मुरड भरून घ्यायची आणि कमी गॅसवर तेलामध्ये चांगलं त्याला तळून घ्यायचे. तर करंजी जी आहे तर ती बनून तयार झाली.